कुठं चाललो आता आम्ही? आता आम्ही चाललोय कोल्हापूरला. आमचा पहिला डे आहे. त्याच्यानंतर आम्ही कुठं जाणार आहे ते तुम्हाला समजलंच. आई बाई सांग. हा, गोकर्ण आणि गोवा असा. आणि अजून कुठं जमलात आम्ही तिथं पण जाऊ. चला आता आम्ही आलोय फूड मॉलला खायला. तर आता आम्ही तयारी केली आणि आम्ही चाललोय देवीच्या दर्शनाला. कोल्हापूरमध्ये आता आम्ही पोहोचलोय. कुठनं काढला तुम्ही? आणि दर्शन केला आणि मग आम्ही जेवायला गेलो. तर जेवायला आम्ही इथेच येतो. कोल्हापूरमध्ये आला तर आमचा हा फिक्सच, म्हणजे 5-6 वेळेला तर माझे झालेलंच आहे. तिथं मस्त जेवण असतो यांचा. हा आहे डे 2 आणि आज आम्ही कोल्हापूरवरून चाललो आहे गोकर्णाला. तर सकाळी तर पहिले आम्ही नाश्ता केला आणि निघालो गोकर्णाला जायला. मस्त वाटतं मग. मग आम्ही पोचलो मुरुडेश्वरला आणि मंदिर लवकरच बंद होतो. त्यामुळे मग आम्ही जेवण केला आणि त्याच्यानंतर नाईट म्हणजे रात्री आम्ही मंदिरात गेलो तर कोणच नव्हतं, सगळं बंद होतं. पण लायटिंग सोडलेल्या त्यामुळे मंदिर खूप मस्त वाटत होतं, त्यामुळे ते बघितला.
आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही रेडी झालो पाया पडायला जायला मंदिरात. तर आम्ही मस्त व्हाईट कलर केलता मॅचिंग, सगळे म्हणजे ठरवलेला व्हाईट कलरच घालायचा. रवा बनतोय वाटतं. आणि दर्शन झालं आमचा आणि आम्ही नंतर केला नाश्ता पण समुद्राच्या मध्ये हॉटेल होता, तिथे आम्ही बसलो आणि मस्त नाश्ता केला. त्याच्यानंतर आम्हाला रस्त्यातच महाबळेश्वर मंदिर लागलं आणि आम्ही तिथे सुद्धा दर्शनाला गेलो. तर तिथे सुद्धा खूप गर्दी होती, पण खूप मस्त दर्शन झाला आणि खूप छान वाटत होतं. आणि मग आम्ही डायरेक्ट थांबलो ते जेवायला आणि मग आम्ही दुपारी जेवलो आणि आम्ही डायरेक्ट गेलो गोव्याला. तर मग गोव्याला गेल्या आम्हाला दिला वेलकम ड्रिंक आणि हॉटेलसुद्धा मस्त होता. आता 3 दिवस आम्ही गोव्याला होतो. तर पूर्ण ब्लॉग बघा माझा, पूर्ण एकत्र टाकला मी. हा आहे गोव्यातला आमचा दुसरा डे. तर दुसऱ्या डेला पहिले सकाळी आम्ही केला नाश्ता. तर आजचा डे लास्ट होता आमचा गोव्यात. आणि पहिले तर स्विमिंग पूलमध्ये गेलो चिल्लर पार्टी आणि नाश्ता केला आणि नंतर आम्ही गेलो जेवायला कॅटफिशमध्ये. कुठल्या गाडीला फोडशील? कुठल्या गाडीला फोडशील? फॉर्च्युनर आणि BMW.
तिसऱ्या दिवशी आम्ही रात्री गेलो बागा बीचवर आणि मग हा तर आमचा डे झाला आणि मग मॉर्निंगला आम्ही नाश्ता केला आणि आम्ही मॉर्निंगला सकाळी निघालो गणपतीपुळेला जायला. तुला ऑमलेट पाहिजे ना? गणपतीपुळेला जाताना रस्त्यातच आम्हाला कुणकेश्वर मंदिर म्हणजे लागणारच होतं, तर आम्ही तिथे सुद्धा दर्शनाला थांबलो. तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि तिथे सुद्धा बीच आहे त्यामुळं खूप मस्त वाटत होतं तिथे सुद्धा. आणि मग आम्हाला रस्त्यातच आरेवारे बीच जो फेमस झाला आहे तो आम्हाला लागला, तर आम्ही तिथे सुद्धा थांबलो सनसेट बघायला. आणि गोव्यावरून आम्ही निघालो आणि आम्ही पोचलो गणपतीपुळेला. तर गणपतीपुळेला आम्ही पोचल्या पहिले तर आम्ही दर्शनाला गेलो, कारण तिथे सुद्धा लवकरच मंदिर बंद होतो. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. गणपतीपुळेचा हा दुसरा दिवस. सकाळी मॉर्निंगला आम्ही नाश्ता केला आणि परत गणपतीपुळेच्या दर्शनाला गेलो. तर भरपूर रांग होती त्यामुळे आम्ही बाहेरच व्हिडिओ वगैरे फोटो काढले, दर्शन घेतला आणि गणपती बाप्पाच्या इथे बघा मस्त फुल ठेवलेलं, मस्त वाटत होता. आणि बीचवर मज्जासुद्धा घेतली गणपतीपुळेच्या. तर 5-6 दिवस आमची पिकनिक होती, तर पूर्ण व्हिडिओ एकत्रच बनवला. आणि मग तिथून दर्शनाला गेलो आणि मग आम्ही मध्येच जेवायला थांबलो, कारण जेवणाची वेळ झाली. आणि त्याच्यानंतर जातानाच अमरापूरचे ते भाजी मार्केटसुद्धा होता, तिथे आम्ही थोडी भाजीपाला घेतला.